अशा प्रकारे आपली ही खिचडी छान अशी तयार झालेली आहे आणि अशी खिचडी करून पहा। सुस्वागतम। आज आहे शुक्रवार, आज असतो माझा लक्ष्मीचा उपवास। तर यासाठी मी तुम्हाला आमच्या पद्धतीची म्हणजे ब्राह्मण पद्धतीची खिचडी करून दाखवणार आहे, साबुदाण्याची खिचडी। बऱ्याच जणांना खिचडीचा तर खूप त्रास होतो, पित्त होतं। तर मी जी खिचडी करून दाखवणार आहे त्याने अजिबात पित्त होत नाही, त्रास होत नाही। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर खिचडीसाठी लागणारं आपण साहित्य पाहूया। इथे मी साजूक तूप घेतलंय, त्यानंतर जिरा आहे, मिरची आहे, इथे 2 बटाट्याचे असे बारीक अशा फोडी काचऱ्या करून घेतलेल्या आहेत, ह्या बघा। इथे साबुदाणा आहे, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे, एक 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे। त्यानंतर मीठ आहे आणि साखर वापरणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम कढईमध्ये एक 3-4 चमचे तूप टाकून घेऊया। मी तेलात करत नाही, उपासाची जी खिचडी आहे ती तुपातच करते, पहा। त्यानंतर आपण जिरं घालून घेऊया। जिरं असं छान तडतडलं की आपण बटाटे आणि मिरची घालून घेऊया। बघा थोडासा आवाज येईल। तर या ठिकाणी बटाटा आणि मिरची घालून झाली आहे। आता मी झाकण ठेवून 2 वाफा काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते। तर आता या साबुदाण्यामध्ये साबुदाणा चांगला धुवून 3 वेळा चांगला धुवून मी भिजत ठेवला होता। आता या ठिकाणी आपण बटाटा जो घातलेला आहे ना, तो आपण किसून पण घालू शकतो। आता अंदाजे म्हणजे चवीपुरतं मी मीठ घालते याच्यामध्ये। डायरेक्ट साबुदाण्यामध्येच घालून घेते। त्यानंतर चवीपुरती साखर घालून घेतले आणि याच्यातच मी दाण्याचं कूट घालून घेणार आहे हे, आणि हे छान असं हलवून घेणार आहे। दाखवतेच तुम्हाला, हे बघा। म्हणजे मीठ, साखर आणि दाण्याचं कूट सगळ्या साबुदाण्याला लागलं पाहिजे। आता तोपर्यंत बघा साबुदाण्याची तयारी आपण केली। इथे बटाट्याला एक वाफ आले, असं हे करून बघायचं की उलटा घालून बघायचा त्याच्यामध्ये बटाटा शिजला आहे की नाही। ऑलरेडी शिजला आहे, पण एक वाफ येऊ दे अजून। वाफ आलेली आहे। आता आपण बटाटा चांगला शिजलेला आहे। आता आपण हे साबुदाण्यात जे मिश्रण आपण सगळं तयार केलेलं होतं ते घालून घेऊया आणि पाण्याचा हबका मारून मारून वाफ काढायची आणि चांगला साबुदाणा शिजवून घ्यायचा। अशा प्रकारे जर खिचडी केली ना तर अजिबात पित्त होत नाही। आणि दह्याबरोबर मेन म्हणजे खायची खिचडी, म्हणजे आपल्याला अजिबात पित्त होत नाही। दही किंवा ताक। 2 मिनिटं झालेली आहेत, बघा शिजते आहे। आणि अशा प्रकारे पाण्याचा हबका मारून खिचडी शिजवायची। आता चांगली शिजेपर्यंत आपण वाट पाहूया। आता पुन्हा एकदा आपण ही अशी हलवून घेऊया। एक वाफ ऑलरेडी आलेली आहे। अशा प्रकारे आपली ही जी खिचडी आहे ती छानपैकी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही, अगदी दाणेदार झालेली आहे। आता सर्व करून दाखवते। तर अशा प्रकारे पहा आपली ही खिचडी सुंदर अशी तयार झालेली आहे। आणि ही जर तुम्ही दह्याबरोबर खाल्लीत किंवा ताकाबरोबर अजिबात पित्त होणार नाही। तर नक्की अशा प्रकारे ही खिचडी करून बघा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।